आज आपल्याबरोबर HR ऍडव्होकेट, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक असलेले आणि एकंदरीत नाशिकच्या जडणघडणावर नेहमी चर्चा घडत असणारे डॉक्टर श्रीधरजी व्यवहार सर. नमस्कार सर. नमस्कार. औद्योगिक क्षेत्र एकंदरीत आपण विचार केला तर कुठेतरी त्या माध्यमातून रोजगार निर्मिती, आजूबाजूच्या परिसरातील बेरोजगारांना एक मोठा जडीबुटी ठरत असते. औद्योगिक वसाहतींमध्ये विविध प्रकारचे व्यवसाय यावे, विविध प्रकारचे उद्योग यावे यासाठी कार्यरत असणारी उद्योग मंत्री देखील नेहमी नाशिकसाठी आस्वादित असतात. कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून नाशिकमध्ये विविध प्रकारचे उद्योग यावे यासाठी निमा असेल, आयमा असेल प्रयत्न करते. त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी नाशिकमधील जुनी आणि सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारी जिंदाल या विषयात आपण चर्चा करणार. नेमकं जिंदालला आग लागते वारंवार, परंतु त्यामागे जर तुम्ही कंपनीच हटवायचं म्हणत असाल, लायसन्स रद्द करायचं म्हणत असाल, तर एक या क्षेत्रातही आपणही काम करतात, आपण HR आहात. काय दृष्टिकोनातून बघताय विषय आणि काय सांगाल विषय, तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, धन्यवाद कौशल वखारकरजी. मी लक्ष देऊन धन्यवाद देतो की त्यांनी स्पेसिफिकली जिंदाल इंडस्ट्री याविषयीचा आपण हा मुद्दा एक उचलला आहे आणि तो जनतेसमोर आपण त्याच्या संदर्भात त्याच्याविषयी माहिती सांगतो. माझा जो औद्योगिक क्षेत्राशी गेल्या 40 वर्षापासूनचा माझा जवळून संबंध आहे. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील ज्या संस्था आहेत, निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, निपम, या सगळ्या संस्थांवरती मी कार्यरत आहे. तिथे नेहमी सातत्याने काम करतो. नाशिकमध्ये इंडस्ट्रीज याव्यात, नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट यावे यासाठी आम्ही सर्वजण आणि सर्व संस्था खूप मेहनतीने काम करत आहे, अनेक वर्षापासून करत आहे. अनेक ज्या ज्या ठिकाणी एक्झिबिशन्स होतात, ज्या ज्या ठिकाणी सरकार दरबारी आपली बाजू मांडायची आहे, तसेच नवीन नवीन मोठ्या मोठ्या उद्योजकांना अप्रोच करणे आणि सर्व प्रयत्नातून नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट याव्यात, नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढून इथे इंडस्ट्रीज वाढाव्यात, इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळावेत आणि नाशिकची ओव्हरऑल प्रगती व्हावी यासाठी सर्वजण खूप प्रयत्न करतात. क्रीडाही पण त्याच्यामध्ये आहे की ते पण खूप काम याच्याविषयी काम करतात. अगदी नाशिकच्या बाहेर जाऊन नाशिकचं ब्रँडिंग बाहेर करतात. मध्यंतरी निमाने पण मेक इन नाशिक सारखा एक प्रोजेक्ट मुंबईमध्ये घडवला होता. त्याच्यामध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय एम्बॅसीज वगैरे त्यांना बोलवलं होतं. तर म्हणजे मला याच्यामध्ये सांगायचं की नाशिकमध्ये इंडस्ट्रीज याव्यात याच्यासाठी सगळेजण खूप प्रयत्न करतात. पण जर नाशिकमधली इंडस्ट्रीमध्ये चुकून अपघात म्हणजे थोडक्यामध्ये जिंदाल कंपनीला आग लागणे, अशा वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. आता मला तर थोडक्यामध्ये असं दिसतं, आता आपण एखादी आपण समजा कार घेतली आणि कार घेतल्यानंतर तिचा ऍक्सिडेंट होऊ शकतो कधीतरी. जर ऍक्सिडेंट झाला तर पोलीस त्या ठिकाणी जातो, चौकशी करतो, त्याच्यावरती केस टाकतो, तू चुकीचं काम केलंय मालकाला म्हणून त्याच्यावरती तो दंड लावतो आणि परत ती कार त्याला चालवायला देतो आणि तो मालक ती कार चालवतो पुढच्या येतो की जेणेकरून नाही मागच्या वेळेस असं असं घडलं होतं, मी आता काळजी घेईन. तसंच इंडस्ट्रीचं पण मी म्हणतो, कारच्या ठिकाणी आता इंडस्ट्री असं समजा. ही इंडस्ट्री जी आहे जिल्हा, ही जवळजवळ गेल्या 20 वर्षापासून नाशिकमध्ये कार्यरत. आज जवळजवळ हजारो लोक तिथे, माझ्या माहितीनुसार डायरेक्ट इनडायरेक्ट जवळजवळ 4000 लोक तिथे काम करतात. एकाची कुटुंबामध्ये 4 लोक असतात, म्हणजे 4000 गुणिले 4 16,000. त्याच्यानंतर त्याच्यावर आधारित छोटे मोठे उद्योजक असतात, छोटे मोठे सप्लायर असतात. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी कामगार वगैरे राहतात, ते कामगार ज्या ठिकाणी राहतात तिथे आजूबाजूला वस्तीमध्ये ते घरात भाड्याने घरं घेतात, तिथे राहतात. म्हणजे थोडक्यात तिथे त्या लोकांना काहीतरी भाड्याच्या निमित्ताने उत्पन्न होतं, त्यांना खायला प्यायला लागतं, अन्नधान्य त्याच्यामध्ये दिलं जातं, भाजीपाला लागतो आणि अशा अनेक गोष्टी. थोडक्यामध्ये नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये जिंदालचा इकॉनॉमी डेव्हलपमेंटसाठी खूप मोठ्या प्रमाणात रोल आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये त्याची घडामोडी घडतात, आर्थिक उलाढाल होते आणि टॅक्स रूपाने सरकारला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो टॅक्स रूपाने. तर अशा पद्धतीने जिंदालचा नाशिकमध्ये एक खूप मोठा परिणाम नाशिकमध्ये आहे, होतोय, वाटा आहे, त्याचा वाटा आहे. तर त्यामुळे
त्यांच्याकडून काही गोष्टी चुकलेल्या असू शकतात. काहीतरी आता कसं असतं, माझ्या माहितीनुसार एक इंडस्ट्री चालवताना त्याच्या मागे जवळजवळ 50च्या वर 50 ते 100 कायदे त्याच्यावरती रूल करत असतात. त्याच्या अंडर त्या कंपनी चालवायची असते, ती इंडस्ट्री चालवायची असते. तर हे नियम पाळता. आता त्यामुळे या इंडस्ट्रीजवरती जवळजवळ अंदाजे 100 ऍक्ट वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात आणि त्याच्या कायद्याच्या अखत्यारीत ती इंडस्ट्री चालवायची असते. तर अशा वेळेस हे करत असताना कधी कधी माणसाचं चुकतं. मनुष्य आहे मॅनेज करणारा, त्याच्याकडे चुका होतात. आपल्याकडनं पण स्कूटर ऍक्सिडेंट होतो, कार ऍक्सिडेंट होतो, काहीतरी घडतं. पण याचा अर्थ सरकार आपलं ड्रायव्हिंग थांबवत नाही. तसंच इंडस्ट्रीचं पण ड्रायव्हिंग थांबवणं हे मला जरा बरं वाटत नाही. ज्या पद्धतीने आम्ही इन्व्हेस्टमेंट नाशिकला यावेत, इंडस्ट्री नाशिकमध्ये याव्यात, नाशिकमध्ये रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी आम्ही सर्वजण झटतो आहोत, आम्ही सर्वजण काम करतो आहोत. तर माझं वैयक्तिक असं मत आहे की नाशिकमधली जी इंडस्ट्री आहे त्याच्याकडनं ज्यांच्याकडे चुका झालेल्या आहेत त्यांना तुम्ही सजा द्या, त्यांना दंडात्मक कारवाई करा, काही हरकत नाही. पण ती इंडस्ट्री नाशिकच्या बाहेर जाऊ देऊ नका, ती नाशिकमध्ये वाचवा. तिला अजून थोडंफार डायरेक्ट इनडायरेक्टरित्या तिला सपोर्ट, या ऍक्सिडेंट झाल्यानंतर मॉरल सपोर्ट खूप महत्वाचा असतो. तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करताना सुद्धा त्याचा विचार करावा आणि या इंडस्ट्रीला नाशिकच्या बाहेर जाऊ देऊ नये. कारण की अनेक जण बेरोजगार होतील, अनेकांचे व्यवसाय बंद पडतील, त्याच्यावर आधारित अनेक व्यवसाय बंद पडतील. आणि एक इंडस्ट्री नाशिकच्या दृष्टीने, जिंदाल हे नाव तसं ऑल इंडिया लेवलला खूप फेमस आहे, मोठा आहे, एक ब्रँड आहे मोठा, तर तो ब्रँड नाशिकच्या बाहेर जाता कामा नये. अन्यथा कदाचित आपल्याविषयी, नाशिकविषयी आणि आपल्या राज्याविषयीचा मेसेज हा बाहेर चांगला जाणार नाही. तर याकरता ती जिंदाल कंपनी ही वाचविणं, ती थांबविणं आणि तिला पुनर्जीवित करणं आणि तिला पुन्हा स्टार्ट करणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. जेणेकरून रोजगार लोकांना मिळत राहील, महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू मिळत राहील आणि राष्ट्राच्या उन्नतीमध्ये याचा खूप मोठा सहभाग आहे. तर असं मला वाटतं की तिला आपण या आलेल्या अडचणीतून बाहेर काढावं आणि तशा पद्धतीने मदत करावी. त्यांना चुकलं असेल तर त्यांना माफ करू नये, दंडात्मक कारवाई जरूर करावी, परंतु जिंदाल कंपनी बाहेर जाऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आमची म्हणजे माझी वैयक्तिक. निश्चितपणे ही प्रत्येक नाशिककराची असली पाहिजे, कारण नाशिकमध्ये व्यवसाय आणि उद्योग येण्यासाठी आणि उन्नत होण्यासाठी नेहमीच सर्व संस्था असतील, व्यक्तिमत्व असतील कार्यरत असतात आणि इच्छा असते त्यांची की नाशिक कुठेतरी प्रगत असावं. नाशिकला भरपूर फटके मिळाले, टाटा होती नाशिकमध्ये, चांगले चांगले कंपनी नाशिकमधून बाहेर पडले, विविध राज्यांमध्ये गेले. नाशिकमध्ये यायला पाहिजे, कारण कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून आणि IT पार्कची गरज आहे नाशिकला. या सर्व गोष्टी बघता कुठेतरी नाशिकला औद्योगिक नगरी देखील मोठ्या प्रमाणात स्थापन झाली पाहिजे, परंतु असं होत नाही आणि यामुळे आता जिंदाल गरजेची आहे. याविषयी आपण HR म्हणून काम करत आहात, कधीतरी वर्षांचा अनुभव आपल्या पाठीशी आहे. नक्की उद्योग गरजेचा आहे आपण सांगितलं, पण उद्योगाच्या माध्यमातून एका कंपनीमुळे साधारण किती लोकांना मॅन पॉवरला रोजगार मिळतो अंदाजे आपल्या अनुभवानुसार? हे बघा, सर्वात छोटी कंपनी जर असेल ना, तिथे 5-10 लोक असतात, कधी कधी 100 असतात, काही ठिकाणी 500-1000 असतात. आणि ज्या मोठ्या लार्ज स्केल इंडस्ट्रीज असतात त्यावर आधारित हजारोच्या वर, 1000, 2000, 4000, 5000 इथपर्यंत मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीमध्ये एम्प्लॉयमेंट असतो. हा डायरेक्ट एम्प्लॉयमेंट सोडला तर इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट पण असतो. इनडायरेक्ट म्हणजे त्याच्यावर आधारित ज्या छोट्या लघु इंडस्ट्रीज असतात, मायक्रो इंडस्ट्रीज असतात, तिथे पण छोटं जरी शॉप असेल तर त्याच्याकडे 10 लोक काम करतात, काही लोकांकडे 100 लोक काम करतात. त्याच्यामुळे इनडायरेक्ट सुद्धा त्याच्यावर आधारित जे असतात त्यांच्यावर इफेक्ट होतो, काही बंद पडतात किंवा त्यांचा व्यवसाय काही बऱ्याच पैसे कमी होतो. तर त्याच्यामुळे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हा लाखो लोकांवरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. वेंडर्स देखील असतात, त्याला वेंडर्स असतात, तर वेंडर्सला वरती इफेक्ट होईल. त्याच्यामुळे एका मोठ्या इंडस्ट्रीवर हजारो लोक त्याच्यावर, हजारो नाही, डायरेक्ट इनडायरेक्ट लाखो लोक, नुसते 4000 लोक जिंदालचे सोडून द्या, पण त्याच्या व्यतिरिक्त आधारित जर इनडायरेक्ट विचार केला तर जवळ लाखो लोकांवरती त्याचा इम्पॅक्ट होतोय, याचा विचार केला पाहिजे. आणि नाशिकच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्वाची गोष्ट आहे. अन्यथा नाशिकचा मेसेज चुकीचा जाऊ शकतो की ही अशी जिंदाल सारखी मोठी कंपनी नाशिकच्या बाहेर जाते, ही जाऊ नये.
आता इथे अनेकांचे व्ह्यूज आहेत, स्थानिक रोजगार पाहिजे वगैरे. येस, आम्ही पण ऍग्री आहे की स्थानिक रोजगार हे मिळालाच पाहिजे आणि स्थानिक लोकांना संधी पण मिळाली पाहिजे. तर ही एक मला असं वाटतं की इंडस्ट्री वाचवावी, ही इंडस्ट्री वाचवावी, बाहेर जाऊ देऊ नये आणि त्याच्यावर योग्य ती काहीतरी ऍक्शन घेऊन तिला परत पुनर्जीवित करून रिस्टार्ट करावी असं माझं वाटतं. निश्चितचपणे व्यवहार सर, खूप चांगलं आपण याविषयी मार्गदर्शन केलं आणि गरजेचं आहे, कारण नाशिकला औद्योगिक नगरी देखील ओळख प्राप्त करून देण्यासाठी विविध संस्था काम करत आहेत आणि जर अशा प्रकारे जर काही कारणास्तव जर जिंदल सारखी मोठी कंपनी जी आहे जिथं 4,000-5,000 लोकांना रोजगार मिळतो अशी जर बाहेर जात असेल तर निश्चितपणे यामुळे कुठेतरी नाशिकच्या अर्थ घटकाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. धन्यवाद, आपण या ठिकाणी याविषयी खुलासा केला, चर्चा केली. आपण आज वेळ दिल्याबद्दल आपले मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.